हालेलुया. प्रभूची स्तुती असो. आज या सकाळी आपण परमेश्वराची आराधना केलेली आहे आणि विश्वास आहे की प्रभू आमच्यामध्ये आहे. हालेलुया. तो अद्भुत गोष्टी करणारा परमेश्वर आहे. देवाच्या वचनाकडे आपण या वेळेला जाऊया. दुसरं इतिहास पुस्तक याचा 32वा अध्याय. दुसरे इतिहास याचा 32वा अध्याय आणि 24 आणि 25 वचन आपण वाचूया. दुसरे इतिहास पुस्तक त्या समयी हिजकिया आजारी पडून मरावयास टेकला. त्याने परमेश्वराची प्रार्थना केली. तेव्हा त्याने त्याची भाषण करून त्यास एक चिन्ह दिले. पण हिजकियाने आपल्यावर झालेल्या उपकाराची फेड केली नाही. त्याचे हृदय उन्मत्त झाल्यामुळे त्याचवर यहुदावर व यरुशलेमवर कोप झाला. पहा, या ठिकाणामध्ये देवाचं वचन म्हणतो, त्या दिवसामध्ये हिजकिया आजारी होऊन मरायला टेकला. तेव्हा त्याने परमेश्वराची प्रार्थना केली आणि परमेश्वराने त्याच्याशी बोलून त्याला चिन्ह दिलं. परंतु हिजकियाने आपल्यावर झालेल्या उपकाराप्रमाणे फेड केली नाही. हालेलुया. काय केलं देवाच्या वचनामध्ये? हिजकियाने आपल्यावर झालेल्या उपकाराप्रमाणे फेड केले नाही, कारण त्याचे हृदय उन्मत्त झाले. यामुळे त्याच्यावर आणि यहुदा व यरुशलेम यावरही देवाचा कोप आला. हालेलुया. लक्षात घ्या, आम्ही काय पाहतो या ठिकाणामध्ये? हिजकियाचं उदाहरण आम्हाला माहित आहे की हिजकिया आजारी पडला होता. हिजकिया आजारी पडला आणि ज्यावेळेस तो आजारी पडला त्याने परमेश्वराकडे प्रार्थना केली. यशायाच्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे. आपण जाऊया यशायाचं पुस्तक. यशायाचं पुस्तक 38वा अध्याय आणि त्याच्या पहिल्या वचनापासून. यशायाचं पुस्तक 38वा अध्याय आणि पहिल्या वचनापासून आपण वाचूया. त्या समयी हिजकिया आजारी पडून मरावयास टेकला. तेव्हा आजोमाचा पुत्र यशाया संदेष्टा त्याचकडे येऊन त्याला म्हणाला, परमेश्वर म्हणतो, आपल्या घराण्याची निर्वानिवर कर, कारण आता तू मरणार, जगणार नाहीस. तेव्हा हिजकियाने आपले तोंड भिंतीकडे फिरवून परमेश्वराची प्रार्थना केली. तो म्हणाला, हे परमेश्वरा, मी तुझ्या समोर सत्यतेने व सात्विक मनाने वागलो आहे व तुझ्या दृष्टीने जे योग्य तेच करीत आलो आहे. हे स्मर, अशी मी तुला विनंती करतो. असे म्हणून हिजकिया मनस्वी रडला. तेव्हा यशायाला परमेश्वराचा संदेश आला, तो हा, हिजकियास जाऊन सांग की तुझा पूर्वज दावीद याचा देव परमेश्वर म्हणतो, मी तुझी प्रार्थना ऐकली आहे, तुझे अश्रू पाहिले आहेत. पहा, मी तुझे आयुष्य आणखी 15 वर्षे वाढवितो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा, हिजकिया आजारी पडून मरणास टेकला होता असं आम्ही दुसरे इतिहास 32 अध्यायामध्ये वाचलं आणि त्या ठिकाणी आम्ही पाहिलं की परमेश्वराने त्याला बरं पण केलं, परंतु परमेश्वराच्या उपकाराप्रमाणे त्याने फेड नाही केली. काय झालं होतं हिजकियाला? आम्ही यशाया 38 मध्ये पाहिलं की हिजकिया आजारी पडून मरणास टेकला आणि परमेश्वराने यशायाच्या द्वारे त्याच्याकडे संदेश पाठवला की तू आपल्या घराची निर्वानिर्वाह कर, कारण तू आता मरणार आहेस, तू वाचणार नाहीस. आणि मग हिजकियाने परमेश्वराकडे प्रार्थना केली, देवाकडे विनंती केली. देवाला त्याने सांगितलं, मी तुझ्या पुढे कसा सत्यतेने चाललेलो आहे, कसं मी तुझ्याकडे पूर्ण हृदयाने चाललेलो आहे, तुझ्या दृष्टीने जे चांगलं ते मी केलेलं आहे. आणि असं म्हणून हिजकिया मनस्वी रडला आणि त्याची प्रार्थना देवाने ऐकली. हालेलुया. हिजकियाची प्रार्थना देवाने ऐकली आणि मग यशायाकडे परत देवाचा संदेश आला आणि परमेश्वर यशायाला म्हणाला, हिजकियाला जाऊन सांग की तुझी प्रार्थना मी ऐकलेली आहे आणि मी तुझं अश्रू पाहिलेलं आहे, मी तुझे आयुष्याचे दिवस आणखीन 15 वर्ष वाढवे. हालेलुया. हालेलुया. या ठिकाणापर्यंत देवाने हिजकियाचं आरोग्य दिलं, त्याला 15 वर्ष वाढवून पण दिले. त्याची प्रार्थना ऐकली, त्याचे अश्रू पाहिले. परंतु याच्यानंतर आम्ही जेव्हा दुसऱ्या इतिहासामध्ये पाहतो, परत एकदा आपण वाचूया 24 वचन.
त्या समयी हिजकिया आजारी पडून मरावयास टेकला. हा त्याने परमेश्वराची प्रार्थना केली. तेव्हा त्याने त्याची भाषण करून त्यास एक चिन्ह दिले. हा पण हिजकियाने आपल्यावर झालेल्या उपकाराची फेड केली नाही. हा या ठिकाणामध्ये जे आम्ही यशामध्ये वाचले की हिजकिया आजारी पडून मरणास टेकला, त्याची प्रार्थना देवाने ऐकलं, देवाने त्याला चिन्हही दिलं. परंतु काय केलेलं आहे, हिजकियाने आपल्यावर झालेल्या उपकाराप्रमाणे फेड केलेली नाही. हालेलुया. लक्षात घ्या, परमेश्वर आमच्यावर अनेक उपकार करतो. दावीद काय म्हणतो, हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर आणि त्याचे सर्व उपकार विसरू नको. हा देव आमच्यावर खूप उपकार करतो. आणि या ठिकाणामध्ये हिजकियावरही देवाने उपकार केले. हिजकियावरही देवाने त्याच्या उपकारांचे त्याची प्रार्थना ऐकून त्याचे उपकार केले. परंतु हिजकियाने उपकारांची फेड केली नाही. काय केले हिजकियाने पहा, आम्ही 27 वचनापासून वाचूया. परमेश्वराने केवळ हिजकियाला आयुष्य दिलं एवढं नाही, आजारी पडला बरं केलं इतकंच नाही, 15 वर्ष आयुष्य वाढवून दिलं एवढंच नाही, त्या वाढवलेल्या 15 वर्षाच्या आयुष्यामध्ये परमेश्वराने हिजकियाला काय काय केलं, काय काय आशीर्वाद दिले पहा. वाचूया आपण 27 वचनापासून. हिजकियास बहुत धन व मान मिळाला. त्याने सोने, रुपे, रत्ने, सुगंधी द्रव्ये, ढाली व नाना प्रकारची चांगली पात्रे यासाठी भांडागारे बनवली. हा पहा, हिजकियाला परमेश्वराने धन आणि मान दिला. सोनं, रूप, पाषाण, ढाल, सुगंधी द्रव्य आणि उत्तम पदार्थाचे पात्राचे त्याने भांडार बनवले. देवाला आयुष्य दिलं एवढं नाही, सोनं रूप दिलं, सर्व उत्तम वस्तू दिल्या आणि त्याच्यासाठी भांडारा परमेश्वराने दिले. पुढं धान्य, द्राक्षरस व तेल त्यांचा उपज साठवण्यासाठीही त्याने कोठारे बांधली. तसेच सर्व तऱ्हेचे पशु व शेरडे मेंढरे यासाठी तबेले व मेंढवाडे बांधिले. हा, धान्य, द्राक्षरस, तेल आणि सर्व पशूंसाठी त्याने तबेले बांधले आणि कळपान करता कोणवाडे पण केले. सगळ्या गोष्टीने आशीर्वाद दिला. हालेलुया. फक्त प्रार्थनाच ऐकली नाही, आरोग्यच दिलं नाही, तर हिजकियाला परमेश्वराने ते वाढवलेल्या आयुष्यामध्ये सगळ्या प्रकारे आशीर्वाद दिला. सोन्या रूपाचा आशीर्वाद दिला, उत्तम वस्तूंचा आशीर्वाद दिला, धान्याचा आशीर्वाद दिला, कल्पांचा आशीर्वाद दिला. पुढं त्याने नगरे वसविली, शेरडे मेंढरे व गाई बैल यांचे विपुल धन संपादिले. परमेश्वराने त्यास बहुत धन दिले. हा, त्याने नगर वसवले. त्या 15 वर्षाच्या काळामध्ये हिजकियाने नगर, गाव वसवले, नगर वसवले, मेंढर आणि गुरांचे पुष्कळ धन त्याला देवाने दिलं आणि देवाने त्याला फारच संपत्ती दिली. हालेलुया. पुष्कळ संपत्ती दिले. इतका आशीर्वाद परमेश्वराने हिजकियाला दिला त्याच्या प्रार्थनेमुळं, त्याच्या अश्रूमुळं. आणि त्याचा आजार पण हिजकियाने परमेश्वराने बरा केला. पुढं याच हिजकियाने गिहोन नावाचा वरला पाट अडवून त्याचे पाणी दावीदपुराच्या पश्चिमेकडे नीट खाली आणले. हा पहा, हिजकियाने एवढंच नाही केलं, तर वरून जाणारा गिहोन नावाचा पाट अडवला आणि त्याचं पाणी दाविदाच्या नगरामध्ये त्याने आणलं. म्हणजे त्या ठिकाणी त्याने पाणी पण त्या गावामध्ये आणलं. आज पण जर इस्रायल मध्ये तुम्ही गेला तर ते जरा अजून पण वाहत आहे. जे हिजकियाने पाणी त्याच्या गावामध्ये घेऊन आलं, दाविदाच्या नगरामध्ये वरचा झरा अडवला आणि बंधारा बांधून पाणी आणलेले आज पण तिथं आहे. हालेलुया. आणि मग पुढं हिजकिया आपल्या सर्व कार्यात यशस्वी झाला. हिजकिया आपल्या सर्व कार्यामध्ये काय झाला? यशस्वी झाला. परमेश्वराने त्याला सफल बनवलं. लक्षात घ्या, परमेश्वराने हिजकियाला आरोग्य दिलं, परमेश्वराने हिजकियाचे 15 वर्ष वाढवून दिलं, परमेश्वराने हिजकियाला सोनं, रूप, धन, पशु, गुरढोरं, कळप, किल्लार सगळ्यामध्ये आशीर्वाद दिला. हालेलुया. हिजकियाचं देश, हिजकियाचं राज्य फलद्रूप झालं. हिजकिया सगळ्या कामामध्ये यशस्वी बनला. हालेलुया. पण आम्ही 24 वचना 25 वचनामध्ये काय पाहिलं? हिजकियाने आपल्यावर झालेल्या उपकाराप्रमाणे फेड केली नाही. इतका आशीर्वाद देवाने त्याला दिला. आणि त्यावेळेस काय झालं? 31 वचन आपण वाचूया. तरी पण बाबेलच्या अधिपतीने देशात घडलेल्या चमत्काराविषयी पहा, देवाचं वचन म्हणतो, बाबेलच्या अधिपतीने देशात घडलेल्या चमत्काराविषयी
चौकशी करावयास चौकशी करण्यासाठी वकील पाठविले. वकील पाठवले हिजकियाकडे. तेव्हा त्याची पारख करावी. तेव्हा त्याची काय करावी? पारख करावी. पहा, हिजकियाच्या देशामध्ये अद्भुत चमत्कार घडला. हिजकिया आजारी पडला होता, हिजकिया बरा झाला. बाबेलच्या राजाला हे कळालं आणि बाबेलच्या राजाने आपले वकील पाठवले. कशा करता माहित आहे का? हिजकिया बरा कसा झाला आणि त्याच्या देशामध्ये एवढा मोठा चमत्कार कसं काय झाला हे विचारपूस करण्याकरता त्याने आपल्या माणसांना हिजकियाकडे पाठवलं. हालेलुया. हिजकियाकडे पाठवलं आणि मग आता या लोकांना हिजकिया काय सांगतो लक्षात घ्या. या लोकांना आता हिजकिया काय सांगतो त्याची पारख करावी म्हणून पुढं. तेव्हा त्याची पारख करावी व त्याच्या मनात काय आहे व त्याच्या मनामध्ये काय आहे हे जाणावे म्हणून हे जाणावे म्हणून देवाने त्यास सोडिले. देवाने हिजकियाला सोडून दिलं. हालेलुया. देवाने त्याला काय केलं? सोडून दिलं. प्रेज द लॉर्ड. एवढा मोठा आशीर्वाद देऊन प्रार्थना ऐकल्या, अश्रू पाहिले, आरोग्य दिलं, 15 वर्ष वाढवून दिलं, इतके सगळे आशीर्वाद दिले, पण शेवट काय? परमेश्वराने हिजकियाला सोडून दिलं. हालेलुया. हालेलुया. फार महत्वाची गोष्ट आहे. का देवाने हिजकियाला सोडून दिलं? काय लिहिलंय त्या वचनामध्ये? बाबेलच्या राजाने हिजकियाकडं निरोप पाठवला, माणसं पाठवले विचारपूस करायला की हिजकिया आजारी पडला होता, कसं काय बरा झाला आणि हिजकियाच्या देशामध्ये एवढा चमत्कार कसा झाला. हालेलुया. आता हिजकिया बाबेलवरून आलेल्या लोकांना काय सांगतो हे पाहण्याकरता देवाने त्याला सोडून दिलं. हालेलुया. लक्षात घ्या, जेव्हा सगळं काही चांगलं होईल परमेश्वर आमची पारख करतो की देवाने दिलेले आशीर्वाद, देवाने केलेले चांगल्या गोष्टी, देवाने दिलेलं उत्तम आरोग्य, देवाने अद्भुत केलेल्या गोष्टी आम्ही त्याच्याबद्दल काय करतो, आम्ही त्याच्या उपकारांची फेड कसं करतो हे पण परमेश्वर पारखत असतो. हालेलुया. हे पण परमेश्वर पारखतो हिजकियाच्या मनामध्ये काय आहे. हालेलुया. आता हिजकिया त्यांना काय सांगणार हे पाहण्याकरता देवाने त्याला काय केलं? सोडून दिलं. आता आम्ही पाहूया हिजकियाने त्यांना काय सांगितलं. यशायाच्या पुस्तकामध्ये आपण पुन्हा जाऊ. यशायाचं पुस्तक 39वा अध्याय. यशया 38 मध्ये आपण वाचूया. पहिल्याने 21 आणि 22 वचन. यशया 38, 21 आणि 22 वचन. यशायाने सांगितले होते की अंजिराची एक चांदकी आणून गळवावर बांध, म्हणजे त्याला गुण पडेल. हिजकियाने म्हटले होते, मी परमेश्वराच्या मंदिरात चढून जाईन, त्याचे चिन्ह काय? हा पहा, यशायाला देवाने पाठवलं, हिजकियाला सांग तुला 15 वर्ष वाढवून देईल. आणि हिजकियाला जो आजार झाला होता, जे गळव झाले होते, त्याकरता औषध पण देवाने सांगितलं. आणि देवाने सांगितलं की अंजिराची डेट घेऊन ते मलमाप्रमाणे गळवाला लाव, म्हणजे तो काय होणार? बरा होणार. त्या आजाराने हिजकिया मरणार होता, देवाने आजार बरा केला, औषध पण सांगितलं त्याला काय लावायचं आणि आयुष्य पण वाढवून दिलं. हिजकिया म्हणाला काय चिन्ह आहे की मी बरा होईल? काय चिन्ह आहे? तेव्हा परमेश्वराने त्याला चिन्ह पण दिलं. काय चिन्ह दिलं देवाने त्याला? परमेश्वर म्हणाला की त्या ठिकाणी जे मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये जे मंदिराचे जे पायऱ्या आहेत ना, सूर्य जेव्हा वर आलेला आहे, त्या सूर्य घंटी यंत्रामधून मी पायऱ्यांवरची सावली 10 पावलं मागे घेत, 10 पायऱ्या मागे घेत. हिजकियाला चिन्ह दाखवलं. म्हणजे परमेश्वराने काय केलं? त्याने चिन्ह मागितलं तर चिन्हही दिलं. याचा अर्थ काय? परमेश्वराने सूर्याला पण मागे घेतलं. हालेलुया. परमेश्वराने सूर्याला पण मागे घेतलं. सूर्य 10 पायऱ्या मागे सरकला. एवढं मोठं चिन्ह हिजकियाला दिलं.
आयुष्य वाढवून दिलं, आशीर्वाद दिले, सगळं काही दिलं. आणि मग जेव्हा बाबेलच्या राजाने आपले माणसं पाठवले, हिजकियाला जाऊन विचारा, एवढा मोठा चमत्कार देशामध्ये कसा झाला, तो कसा बरा झाला, आणि आता हिजकिया काय सांगणार हे पारखण्याकरता परमेश्वराने हिजकियाला सोडून दिलं. हालेलुया. आता हिजकियाची वेळ आहे त्या लोकांना काय सांगायचं. वाचूया आपण 39वा अध्याय, यशायाचं पुस्तक 39वा अध्याय. त्यावेळी बलदानाचा पुत्र मरोखद बलदान जो बाबेलचा राजा, त्याने हिजकियाला पत्रे व नजराणेही पाठविली, कारण तो आजारी पडल्यानंतर बरा झाला असे त्याने ऐकले होते. त्याने लोकांना का पाठवलं माहितीये का? भेट वस्तू घेऊन पाठवलं, नजराणं घेऊन पाठवलं बाबेलच्या राजाने. आणि का पाठवलं? की त्याने ऐकलं हिजकिया आजारी पडला होता आणि तो बरा झाला. हालेलुया. बाबेलच्या राजाने ऐकलं होतं हा आजारी होता, हा मरायला टेकला होता, हा बरं कस काय झाला? आणि बरं झाला तो झाला. देशामध्ये एवढा मोठा चमत्कार कसं झाला, एवढं मोठं सफलता त्याच्या देशामध्ये कसं काय आली, हिजकियाला एवढे आशीर्वाद कुठून मिळाले, हे विचारण्याकरता, विचारपूस करण्याकरता त्याने आपल्या लोकांना हिजकियाकडे पाठवून दिलं, भेट पाठवली. आणि मग हिजकियाने काय केलं? दुसरं वचन वाचा. तेव्हा त्याचवर हिजकियाने खुश होऊन त्यास आपले अमोल भांडार दाखविले, आपले सोने रुपये, सुगंधी द्रव्य, उत्तम तेल, सगळे शस्त्रागार, सारांश आपल्या भांडारात होते नव्हते ते सगळे त्याने त्यास दाखविले. त्याच्या घरात व सगळ्या राज्यात त्यांना दाखवायचे काही एक राहिले नाही. पहा, हे लोक जेव्हा भेट घेऊन आले, हिजकियाला त्याच्याविषयी आनंद झाला. हालेलुया. हिजकियाला आनंद वाटला की माझ्यासाठी काय पाठवलेलं आहे? भेट पाठवलेली आहे, नजराणे पाठवलेले आहे. हिजकियाने ती भेट घेतली. परंतु हिजकियाने काय केलं? त्या लोकांना, बाबेलच्या राजाने ज्या लोकांना पाठवलं होतं की हिजकिया कसा बरा झाला आणि त्याच्या देशात चमत्कार कसा घडला, जाऊन विचारपूस करा. हिजकियाने काय केलं? आलेल्या लोकांना आपल्या मौल्यवान वस्तूंचे भांडार दाखवले. हालेलुया. सगळे भांडार उघडले आणि त्यांना दाखवलं, हे पहा, हे सगळ्या वस्तू आहेत. हिजकियाने त्यांना सोनं दाखवलं, हिजकियाने त्यांना रुपये दाखवले, हिजकियाने त्यांना मौल्यवान पदार्थ दाखवले, शस्त्रागार सर्व दाखवलं. आपल्या भांडारात जे काही आहे ते सगळं त्यांना दाखवलं. आणि देवाचं वचन म्हणतो, त्याच्या घरामध्ये आणि त्याच्या राज्यामध्ये जे काही त्यांना दाखवलं नाही असं काहीच नाही. हालेलुया. सगळंच दाखवलं. बाबेलच्या राजाने पाठवलेल्या लोकांना हिजकियाने सगळं दाखवलं. हे पहा, हे माझ्याकडे आहे, हे माझ्याकडे आहे, हे माझे भांडार, हे माझ्या शस्त्रागार, हे माझं राज्य, हे माझ्या घरातल्या वस्तू, सगळं दाखवलं, सगळं दाखवलं. देवाने का सोडलं हिजकियाला? हिजकियाच्या मनात काय आहे? हालेलुया. हिजकियाच्या मनात काय आहे? हिजकियाने त्या लोकांना काय सांगायला पाहिजे होतं आणि हिजकियाने त्यांना काय दाखवलं? आणि जेव्हा हे सगळं दाखवलं तेव्हा परत देवाचं वचन हिजकियाकडे आलं. वाचा पुढं. मग यशाया संदेष्टाने हिजकिया राजाकडे येऊन विचारले, ही मनुष्य काय म्हणाली व आपल्याकडे कोठून आली? हिजकियाने उत्तर केले, ती दूर देशाहून, बाबेलाहून मजकडे आली होती. मग त्याने विचारले, त्यांनी आपल्या घरात काय काय पाहिले? पहा, यशाकडे परत यशा त्याच्याकडे म्हणाला, हे लोक कुठून आलेले आहे? हिजकिया म्हणतो, दूर देशावरून आलेले आहे, बाबेलच्या राज्यातून आलेले आहेत. आणि यशा म्हणाला, काय काय बघितलं त्यांनी? तो म्हणाला, माझ्या घरामध्ये काय आहे ते सगळं त्यांनी पाहिलेलं आहे, माझ्या भांडारामध्ये काय आहे आणि मी त्यांना दाखवलं नाही असं काहीच नाही. हालेलुया. वाचा पुढं. मग त्याने विचारले, त्यांनी आपल्या घरात काय काय पाहिले? हिजकियाने म्हटले, माझ्या घरातले सर्व काही त्यांनी पाहिले, त्यांना माझ्या भांडारातले दाखवले नाही असे काहीच नाही. तेव्हा यशाया हिजकियाला म्हणाला, सेनाधीश परमेश्वराचे वचन ऐक. तेव्हा यशाया हिजकियाला म्हणाला, परमेश्वराचं वचन ऐक. आता परमेश्वर पुन्हा हिजकियाकडे वचन पाठवत आहे. पुढं. पहा, असे दिवस येत आहेत की तुझ्या घरात जे काही आहे व तुझ्या वाडवडिलांनी आजवर जे साठवून ठेवले आहे ते सर्व बाबेलास नेण्यात येईल, काही शिल्लक राहणार नाही असे परमेश्वर म्हणतो. जे पुत्र तुला होतील, तुझ्या पोटी निर्माण होतील, त्यापैकी ज्या कोणास घेऊन जाण्यास येईल
ते बाबेलच्या राजवाड्यात खोजे होऊन राहतील. आमेन. हालेलुया. पहा काय म्हणतो परमेश्वर त्याला, जे काही तुझ्या घरामध्ये आहे आणि जे काही तुझ्या वाडवडिलांनी साठवलेलं आहे ते सर्व बाबेलला नेण्यात येईल, काहीच राहणार नाही. हालेलुया. काहीच शिल्लक राहणार नाही. एवढंच काय, जे मुलं तुला होतील आणि बाबेलच्या राजाला वाटेल त्या तुझ्या मुलांना तो घेऊन जाईल आणि त्याच्या राजमहालामध्ये तो त्यांना खोजे म्हणून ठेवेल. हालेलुया. हालेलुया. हिजकियाने परमेश्वराने केलेल्या उपकारांप्रमाणे फेड केली नाही. हालेलुया. का देवाने हिजकियाला सोडून दिलं? कारण हिजकियाच्या मनात काय आहे ते पारखण्याकरता. आता हिजकियाला काय सांगायला पाहिजे होतं? बाबेलच्या राजाने निरोप पाठवला होता की हिजकिया आजारी पडून बरा झाला. विचारा जाऊन हिजकिया कसं काय बरा झाला? कारण तो मरणार होता. विचारा जाऊन हिजकियाच्या राज्यामध्ये एवढी सफलता कुठून आली? देशात एवढा चमत्कार कसं काय झाला? हे विचारपूस करायला पाठवलं, नजराने घेऊन पाठवलं. हिजकियाला संधी होती सांगायला की माझ्या देवाने मला बरं केलेलं आहे आणि हा जो चमत्कार घडलेला आहे हा माझ्या परमेश्वराने केलेला आहे. चमत्कार केलेल्या देवाला न दाखवता दिलेले आशीर्वाद हिजकियाने दाखवले. परमेश्वर म्हणाला, जे काही तो दाखवलंय सगळं ते घेऊन जाणार. हालेलुया. हालेलुया. काय सांगायला पाहिजे होतं? काय सांगायला पाहिजे होतं? हिजकियाने साक्ष सांगायला पाहिजे होतं की मी बरा झालो कारण देवाने मला बरं केलं. हालेलुया. काय सांगायला पाहिजे होतं? देशात जो चमत्कार घडलेला आहे तो परमेश्वराने घडवलेला आहे. काय सांगायला पाहिजे होतं? मला 15 वर्ष देवाने आयुष्य वाढवून दिलेलं आहे. हे न सांगता दिलेले आशीर्वाद हिजकियाने दाखवलं. परमेश्वर म्हणाला, आशीर्वाद दाखवले, आशीर्वाद देणाऱ्याला नाही दाखवलं. हालेलुया. लक्षात घ्या, परमेश्वर म्हणाला हे काहीच राहणार नाही तुझ्याकडं, सगळं होऊन जाणार. हालेलुया. देव उपकार करतो, देव अद्भुत साक्षी घडवतो. आमचं काम काय आहे? आम्हाला ख्रिस्त दाखवायचा. हालेलुया. आम्हाला ख्रिस्त जगाला दाखवायचा आहे. कोणी केलं? परमेश्वराने केलं. हे हिजकिया त्या ठिकाणी सांगायला पाहिजे होतं. देवाचं वचन म्हणतो दुसरे इतिहास 32:24 मध्ये, हिजकियाने केलेल्या उपकाराप्रमाणे फेड केली नाही. हालेलुया. देवाने उपकार केले पण देवाने उपकारांची फेड, हिजकियाने उपकारांची फेड नाही केली. सगळं दाखवलं पण देव नाही दाखवला त्याला. जर हिजकियाने सांगितलं असतं बाबेलच्या राजाला की माझ्या परमेश्वराने मला आरोग्य दिलेलं आहे, बाबेलचा राजा पण देवासमोर गुडघे टेकला असता. हालेलुया. हिजकियाने सांगितलं असतं माझ्या देवाने देशात चमत्कार घडवलेला आहे, बाबेलच्या राजाने पण देवासमोर गुडघे टेकले असते. हालेलुया. हालेलुया. लक्षात घ्या, देवाने केलेला चमत्कार आम्हाला देव दाखवायचा आहे. हालेलुया. देवाने दिलेला आशीर्वाद नाही दाखवायचा आहे, आम्हाला ख्रिस्त दाखवायचा आहे. आशीर्वाद देणाऱ्याला आम्हाला दाखवायचा आहे. ज्यावेळेस नामान त्या अलिशाकडे आला आणि काय पाहतो, जेव्हा तो बरा झाला, नामानाने पुष्कळ सोनं, रूप, चांदी, वस्त्र खूप काही घेऊन आला होता अलिशाला देण्याकरता. अलिशाने काहीच घेतलं नाही, काहीच घेतलं नाही. पण नामान काय म्हणाला, एक विनंती करतो तुझ्याकडं, मला इथली माती घेऊन जाऊ दे. हालेलुया. मला काय घेऊन जाऊ दे? इथली माती तरी घेऊन जाऊ दे. जेव्हा जेव्हा मी माझ्या देशामध्ये जाईल आणि यज्ञ अर्पण करेल तेव्हा मी हे माती त्या ठिकाणी. हालेलुया. त्याला नामानला कळालं होतं की हा परमेश्वर जिवंत आहे. हालेलुया. हालेलुया. अलिशाने पैसे नाही घेतले, अलिशाने त्याला परमेश्वर दिला. हालेलुया. हालेलुया. यानं लक्षात घ्या, आम्हाला आशीर्वाद नाही दाखवायचं, आशीर्वाद देणाऱ्याला दाखवायचं. हालेलुया. अलिशाने उपकारांची फेड नाही केली. देवाचं वचन काय म्हणतो? दावीद नेहमी म्हणतो, हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर, त्याचे उपकार विसरू नको. अनुवादचं पुस्तक 6वा अध्याय, अनुवादचं पुस्तक त्याचा 6वा अध्याय आणि 10, 11 आणि 12 वचन बघा. अनुवादचं पुस्तक 6वा अध्याय. तुझा देव परमेश्वर याने आपल्या पूर्वजास म्हणजे अब्राम, इसाक व याकोब या जो देश तुला देण्याचे वचन दिले आहे त्यात तो तुला घेऊन जाईल. जी मोठी व सुंदर नगरे तू स्वतः वसवलेली नाहीत
तू भरलेली नाहीत अशी उत्तम वस्तूंनी भरलेली घरे, तू खोदलेले नाहीत अशा खोदलेल्या विहिरी, आणि तू लावलेले नाहीत असे द्राक्षमळे व जैतून वृक्षे, हे सर्व तो तुला देईल आणि तू त्यांचा उपभोग घेऊन तृप्त होशील. ज्या परमेश्वराने तुला मिसर देशातून दासगृहातून बाहेर काढिले, त्याचा तुला विसर पडू नये म्हणून जप. या ठिकाणी काय म्हणतो की परमेश्वर तुला आशीर्वाद देईल, उत्तम देशामध्ये घेऊन जाईल. तू लावले नाही असे द्राक्षमळे, तू खोदल्या नाही अशा विहिरी, तू बांधले नाही असं उत्तम वस्तूंनी बांधलेले घर परमेश्वर तुला देईल. तू खाऊन तृप्त होशील. पण सावध राहा, ज्या देवाने तुला मिस्रातून काढून बाहेर आणलं, कदाचित तू त्याला काय करशील, विसरशील. हालेलुया, हालेलुया. परमेश्वर सगळे आशीर्वाद देतो, पण आम्हाला देवाला विसरायचं नाही. हालेलुया. देवाच्या उपकारांची फेड आम्हाला करायची आहे. आम्हाला उपकार स्तुती करायची आहे. हालेलुया. आम्हाला ख्रिस्त दाखवायचा आहे. आम्हाला आशीर्वाद देणारा जगाला दाखवायचा आहे. आशीर्वाद नाही दाखवायचे, आशीर्वाद देणारा दाखवायचा. हालेलुया. हिजकियाची चूक काय झाली? इतके सगळे आशीर्वाद देवाने त्याला दिलं, पण देवाने हिजकियाला सोडून दिलं. लक्षात घ्या, आशीर्वाद दाखवत नाही की तुमच्या संगती देव आहे म्हणून. हालेलुया, हालेलुया. सगळं हिजकियाकडे होतं, पण हिजकियाकडे काय वेळ आली होती की परमेश्वराने त्याला सोडून दिलं होतं. आता हिजकिया काय करतो ते बघण्याकरता, हालेलुया, कधी कधी परमेश्वर आम्हाला पारखतो. आमच्या मनामध्ये काय पारखतो, यासाठी की आम्ही देवाला गौरव देतो, आम्ही स्वतः गौरव देतो. हालेलुया, हालेलुया. आम्ही वाचूया अनुवाद 8वा अध्याय, अनुवादचं पुस्तक 8वा अध्याय 7 वचनापासून. कारण तुझा देव परमेश्वर तुला एक उत्तम देशात घेऊन जात आहे. खोऱ्यात व डोंगरात उगम पावून पाण्याने भरलेले नाले, झरे व ओढे त्यात वाहत आहेत. गहू, जव, द्राक्षवेली, अंजीर व डाळिंबे यांचा तो देश आहे. त्या देशात टंचाई न पडता तू अन्न खाशील. तुला कोणत्याही गोष्टीची वाण पडणार नाही. परमेश्वर म्हणतो, मी तुला उत्तम देशामध्ये घेऊन जाणार आहे. त्या देशामध्ये गहू आहे, जव आहे आणि मध आहे, जैतुनाचे झाड आहे, डाळिंबाचा, अंजिराचा, गव्हाचा, सातूनचा परमेश्वर त्या ठिकाणी सातूनचा देश आहे. आणि त्या देशामध्ये टंचाई न पडता तू भाकरी खाशील, तुला काही उणे पडणार नाही. हालेलुया. परमेश्वराने त्यांना अशा देशामध्ये नेलं की तुम्हाला काहीच कमी पडणार नाही. पुढं, तुला कोणत्याही गोष्टीची वाण पडणार नाही. त्यातले धोंडे लोहयुक्त आहेत व त्यातल्या डोंगरातून तुला तांबे खणून काढता येईल. तू खाऊन पिऊन तृप्त होशील, खाऊन पिऊन तृप्त होशील. आणि तुझा देव परमेश्वर याने तुला दिलेल्या उत्तम देशाबद्दल त्याचा धन्यवाद करशील. काय करशील? धन्यवाद करशील. हालेलुया, हालेलुया. आम्हाला काय करायचं आहे? परमेश्वर जे आशीर्वाद देतो, जे उपकार आमच्यावर करतो, त्याबद्दल आम्हाला केवळ देवाला धन्यवाद. हालेलुया. धन्यवादच हे आहे की त्याच्या उपकारांची आम्ही फेड करू. हालेलुया, हालेलुया. स्वार्थाच आहे की देवाने केलेल्या अद्भुत गोष्टी आम्ही लोकांना सांगू शकतो. साक्षच आहे की होय, देवाने आमच्या जीवनामध्ये असं केलेलं आहे. हालेलुया, हालेलुया. आता ताईंनी सांगितलेलं साक्ष काय आहे की देवाने उपकार केले, मी ते सांगून त्याची फेड करणार आहे की हे देवाने केलेलं आहे. हालेलुया. असंच हिजकियाच्या जीवनामध्ये केलं. हिजकियाला संधी होतं, ते राजाने स्वतःहून माणसं पाठवले होते. हालेलुया. बाबेलच्या राजाने स्वतःहून माणसं पाठवले होते. हिजकिया बघायला टेकला होता, कसं काय बघा झाला, आणि त्याच्यानंतर एवढं चमत्कार देशात कसं झालं, एवढं सफल कसं झाला. हिजकियाला संधी होती की त्याला देवाबद्दल सांगण्याची. हालेलुया. हिजकियाला संधी होती देवाबद्दल सांगण्याची, पण हिजकिया एका शब्दाने देवाबद्दल बोलला नाही. हिजकियाने त्याच्या घरातल्या आणि त्याच्या राज्यातलं सगळं त्याला फिरवून दाखवलं त्या लोकांना. परमेश्वर म्हणाला, हे सगळं घेऊन जात. हालेलुया. कारण तू देवाने केलेल्या उपकारांची फेड केली नाही. तू त्यांना साक्ष नाही सांगितली. तू त्यांना देवाने केलेल्या चमत्काराबद्दल उपकार सुद्धा नाही केलं, योग्य फेड केलं नाही, काहीच राहणार नाही. लक्षात घ्या, देव आशीर्वाद पण देतो, पण परमेश्वर आम्हाला पारखतो पण की आम्ही त्याच्या उपकारांची कशी फेड करतो. या ठिकाणी परमेश्वर म्हणतो, उत्तम देशामध्ये घेऊन जाईल, खाऊन पिऊन तृप्त व्हा. परमेश्वराचा धन्यवाद.
हालेलुया, हालेलुया. आम्हाला केवळ देवाचा धन्यवाद करायचा आहे. हालेलुया. काहीच नाही. देवाचं वचन म्हणतो की हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर, त्याचे सर्व उपकार विसरू नये. हालेलुया. नेहमी आमचं हृदय देवाला धन्यवाद देणारं असायला पाहिजे. आमचं हृदय देवाचे आभार मानणारं असायला पाहिजे. हालेलुया. हे आमचे नेत्र आपण बंद करूया आणि या सकाळी आपण परमेश्वराला धन्यवाद देऊ. त्याने केलेल्या उपकारांकरता, त्याने दिलेल्या आशीर्वादांकरता, त्याने दिलेल्या आरोग्याकरता, त्याने केलेल्या अद्भुत चमत्कारांकरता आम्ही परमेश्वराला धन्यवाद देऊया. थँक्यू जी. धन्यवाद. आम्ही प्रार्थना